मामा कसा तरस मजा नाही आली नाही. मामाला सवय झाली तिथं आपलं जिरेवाडीला प्यायची. जिरेवाडीने आपल्याकडे रस देवा तर मामा म्हणतो बीड लागते. रस बीडला म्हणजे हा किती लग्नाला वय 2 पुरीची लग्न झाली अजून लाजायचं संपना. आता अवघडच झालं बा कायच करा. हा मंगळसूत्राच्या 2 वाट्या आम्ही आता बीडवरूनच नाश्ता करू. अरे सगळ्यात हुशार बरं का म्हणजे मामी. घ्यायचं होतं बिना मेकअप म्हणजे काय म्हणणं तुझं. बिना मेकअप एवढं बी चांगलं नाही. सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि ब्लॉगची सुरुवात होती ह्या दोघींसोबत. कॉज मी आलो आहे जस्ट बीडला सकाळी आणि आपण जातो आहे लग्नाला कुणाच्या तर पूजा दिदीच्या. म्हणजे माझी मावशी आहे ती तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये कधी कधी. तर तिथे पूजा दिदीचं लग्न आहे आज, हळद आहे. तर पप्पा आणि मम्मी ऑलरेडी काल गेलेले आहेत, मला शूट होतं. सो मी आज सकाळी आलो आहे आणि आता आपण थोड्या वेळात निघणार आहे. मी भैया भाभी आणि मामा पण येतो सोबत. सो लवकरात लवकर निघून पोहोचत तिथं, मग दाखवतो काय होतं काय नाही. हाय कर लाड्या आणि हाय कर हाय कर हाय. A few moments later. and हम निकल चुके हैं. मामा इकडे, भैया मागे, मी गाडी चालवतोय. आणि कितवा पेट्रोल पंप भैया आपला? तिसरा हा तिसरा पेट्रोल पंप आहे जिथे डिझेल भेटतं. का तर बीडला काही चालू केलं लोकांनी, डिझेल पेट्रोल कमी झालंय असं तसं, आणि नाही मिळते म्हणून आता तसं म्हणावं पण लागेल ना, कमी झालंय थोडं. आम्ही आता रस्त्यात तिसरा पंप आहे जिथं डिझेल तो देतोय. आता इथेच आपण फुल करून टाकू एकदाची टाकी, म्हणजे परत आपल्याला ताण नको 2 दिवस. सो लवकर पोहोचूयात आपण संभाजीनगरला. ज्यूस कसा होता? आंबट आहे सांग. आंबट होता का? गोड होता. चाचू व्हिडिओ काढताय त्यांना सांग कसा होता ज्यूस. छान होता मन. छान छान होता. मामा तिकडे म्हणतो मजा नाही आली राव, पण त्याला ती जिरेवाडीची सवय लागली नाही का नाही आली. तर ते नव्हता गुतत आणि म्हणला तो बीडला बेस्ट भेटतं राव, हे काय नाही का असं म्हणून. मामा म्हणते मजा नाही आहे. डॅडी काय डॅडी हा डॅडी आले 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 भाई रे मामा कसा बनायला मजा नाही आली राव. डॅडी येत नाही, थांबले नाही आहे डॅडी. चला आता मामाला विचारू आपण उस तरच कसा वाटलं मामाला. मामा कसा तरस मजा नाही आली नाही. मामाला सवय झाली तिथं आपलं जिरेवाडीला प्यायची. जिरेवाडीने आपल्याकडे रस देवा तर मामा म्हणतो बीड लागते. रस बीडला म्हणजे बेस्ट भेटतो. सो लेट स्टार्ट अगेन. 1 hour later. मलई असती ना कोण कोणते हॉटेल आवाज गुल झाला. कॉमेडी अजून आवाज जाईल. हाय तो निघायचं नाही. मग चांगली बोलते. मेसेज करून बोल. माकडाला हॉटेल आलास हाय असं मुठ्ठी बंद करून हाय काय माकड. जस्ट वी आर चेकिंग नो हियर and finally we are here and Jiju also here. Jiju, where are you? Yes. and जिजू पण आले, आता जस्ट पोहोचले. ते आम्ही चेकिंग करत होतो आणि जिजू आले. म्हणजे खूप एकदम टायमावर जे आलेला माणूस असतं ते म्हणले जिजू आहेत. आणि भाईने तर कॉम्प्लिमेंट दिली की जिजू म्हणले आज सर जिजू तुम्ही संजू सॅमसन सारखे दिसायले. आणि जिजू म्हणतात की पण तो काही खेळत नाहीये. काय बोलते नाही का
काही सांगता येत नाही. सो ही आपली रूम. बेस्ट. झोपूयात. जिजू मी सकाळी 7ला आलोय. हा कॉम्प्लिमेंट. कॉपरचं टाटा कॉपर बाबू जिजू परत ते. मी सकाळी 7ला आलो जिजू आणि झोपच नाही. 9ला परत ते एक जण एक्सपायर झाले त्यांच्या तिकडे गेलो आलो. ते कपडे घेतले ते आहेराचे तसाच इकडे. मला झोप नाही. आणि दिवसभर काल 3 वाजता निघले. नाही माझं दिवसभर काल शूट चालू होतं. मी सकाळी 3.5 किलोमीटर पळालो. शूटला गेलो 9ला. 7:30ला शूटून आलो. मग जिमला गेलो. 9:30ला जिमून आलो. 10ला ट्रॅव्हल्समध्ये बसलो. मला असली झोप येत होती सकाळी पण. आणि ह्यांनी मम्मी जावं लागेल तुला. पप्पा म्हणले जा. हलका कुठं काय सांगायले. आम्ही निघलो. मी जस्ट माझ्या आलतो सासरी. नाही आम्ही 1:30ला निघलो. तेच ना मग तुम्ही काय आधी निघले. आम्ही पेट्रोल नव्हतं भेटत हा मग बीडला. डिझेल नव्हतं भेटत ते. मग डिझेल भेटायसाठी 3 पंप बघावं लागले. 3ऱ्या पंपावर डिझेल भेटलं. म्हणजे अर्धी होती पण फुल करायची होती गाडी. मग ते करून निघलोत. नाही बरोबर. ते काल बी आमचं तिकडे राक्षस भावना धावा होता ना. हा त्यांना मग डिझेल नव्हतं भेटलं. आहो तेच ना. मग डिझेल भरलं आणि मग आलो. मग परत मामा म्हणला रस पिऊ थोडा. मामा होता ना आमच्यासोबत. मग मी मामा भैया रस पिला मग इकडे आलो. मग पहिले घरी गेलोत ना. आम्ही इथे आलो डायरेक्ट. तिकडं आधी आखीकडे गेलो. मग तिथे फराळ केला. मला उपास होता. मामाला उपास होता चतुर्थी. मग फराळ केला ते केलं. मग इथे आलो आता असं. भरपूर वेळ झाली. हा मग आम्ही आलो 4-1 वाजता आलो असतो ना. 3:30ला 3-3:30ला. A few moments later. सो लिटरली मी तर आत्ता म्हणले आराम करायचा आहे. पण आय डोंट थिंक सो की मला आराम होईल. बिकॉज ऑलरेडी वाजलेत 5. 6:30 तर हळद असेलच. मी जायचं तिथं. तर आत्ता 5 तर आत्ताच झालेत. अर्धा तास मॅक्स अर्धा-पाऊण तास मी आराम करू शकतो. गॅरंटी नाही पण करू शकतो असं आहे. ते करून मग बघूयात. रात्री थोडं लवकर झोपेल पण ते नसतं होणार. लग्नाचं घर आहे. ठीक आहे. 2 hours later. मामाचे डोळे. व्हिडिओ काढतो व्हायरल करतो. रस्ता दुपार केलं मामाच्या जुने काय मामा. हा बघा. हा मामी. ओमकार झालंय. ओमकारच्या लग्नात मोठा उकार. नको छोटाच घ्या आज. नका मोठा त्यासाठी राहू द्या. राखीव ठेवा. बोलवायचं का घ्यायला. ते घेतलं मी ते. घेतलं. हा हा बाईचं घ्या ना. यांचा ते मला माहिती. वारा. हा मामा आहे म्हणून. हो मामा वाट बघायला कधीच. काहीच काय खरं म्हणायलो. मगाशीच हसत होता तो. मी म्हणलं मामी नाव घेते ना आता. तर मामाने आठवण करून दिली. आता पण मामाच म्हणला. चला भारत माता की. हे झाले पागल. बस झेंडा वंदन. हो ना. 1-1 तारखेला नाही केलं त्यांनी महाराष्ट्र दिना दिवशी आज करून घे म्हणते. हा मामी. ओमकार तुमच्या लग्नात का ना तर तुम्हाला सगळे माहिती. तू येड्यात काढायला आहेत काय. चला नाही मला नाव शिकव ना. येत नसते आपल्याला. हा चला. मला नावच येत नाही. भाजी ते सगळं माहित असेल. मामासाठी असते बाजार नसते. बर. हर्षल घेईन तिकडे माग. हा बरं. हर्षल घेते. ते म्हणले कुठून धप्पामध्ये जे नाही काय. इकडे उग फिरू नका नाही का इकडून तिकडे. मामीवर फोकस आहे.
मामी चला ना पटकन जावाय वाट बघायली तिकडून काय तुम्ही असं येडण करायला काही किंवा हा ना हा किती लग्नाला वय 2 पुरीची लग्न झाली अजून लाजायचं संपना आता अवघडच झालं बा कायच करा हा मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची सून केदाररावांचं नाव घेते राऊतांची सून राऊतांची सून. काय बाबा अर्ध मला सांगायला लागेल मामा ऐकलं का बघ आता मामा खुश झाला आतून मगाशी पासून खंत होती त्याची असं काही आहे का? हा ते भाभी नाव घेतलं ना मी म्हणलं मामी कुठे मामी कुठे बाई, मामीने एवढं नाव कधी घ्यावं पाहिजे एवढं नाही हेच घ्यायचं होतं तिथं एवढं कशाला घ्यायचं होतं? बघ पोरगी हसाईल मामी श्रेया बरोबर का दिसायलंय मामीला आता काही म्हणणार नाही The next morning. सो गाईज रात्री जेवण करून डायरेक्ट रूमला आलतो कॉज मला झोप आली मी झोपून घेतलं आणि हा ठोंब्या वाणीचं पण थोडं ताप आहे ठोंब्याला तर तो पण झोपून घेतलं होतं सो रात्रीचा ब्लॉग काही शूट झाला नाही आणि आत्ता रेडी होऊन चालत ब्रेकफास्टला तिथं नवरदेव वगैरे आलेत असं म्हणणं हे भैया कसा इकडे नेत्यासारखा दिसतोय नाही का सध्या मम्मी मम्मी हाय मम्मी पण रेडी आहे मम्मी तर कधीपासून रेडी झाली आहे का तर तिला हा काय चाललंय बॅग इथली घ्यायची इथं आल्यावर पुन्हा हा घ्यावं लागेल ना नाही घ्या तिकडे आपल्या रूमवर ठेवून देऊ आपल्याला जायचं हा बाई. चला बुबूकडे बघा बुबू दिसते का बघा भैया कसं दिसतं बघितलं काय एखादा नेता नाही का चलत येत आपला असं नेते मंडळी शायनिंग मारीत आहे थांबा देव 1 मिनिट उघडेच राहू दे आणि जीजू पण रेडी आहेत सो लेट्स गो आम्ही आले आता काय काय आता मावशी ती मावशी दिसलीच ग काय हो त्याच्यामुळे मी म्हणालो ना बसा आता लगेच आजी म्हणली बघ आल्या मी म्हणलं हो हे काय मला दिसलं म्हणलं हा बाई इकडून आमचे समोर चालूच आहे कुणाला देवा म्हणले असते हे नवरा नवरी आहे ना आपण आपलं घ्या बसून बघ पदर घातला बघा आजी कशी लगेच फास्ट आहे मामी बरं आहे सगळं नाश्ता बिष्टा झाला अरे सगळ्यात हुशार बरं का म्हणजे मामी प्रेम आके प्रेमाची भेट असते असं म्हणते ते घ्या चला आके इथे सामान तरी नीट ठेव बघा झाले आले आता मम्मीला मेकअप जरा बरा नाही झालाय मम्मीला परत जायचंय आणि ती कन्व्हिन्स करते पप्पाला की आता मी जाते परत आणि हिथं आखी तिला फोन करून बोलून घेते की कधी येईल शाहरुख कधी खोटं नाही सांगायला काय बरं कर पप्पाला फोन आहे कर ना आता पप्पा बसलेत सध्या इथं दिसत आहेत का पप्पा इथं आहेत आणि आता ही करते पप्पाला फोन तिने पप्पा आता उचलते पप्पा फोन विचार काय तुलाच करायचा आहे बाप रे परमिशन मिल गई है अभी सो आता करतोय मम्मीचं मेकअप परत मी सो कोणाला मेकअपची गरज असेल तर कॉन्टॅक्ट मी फक्त जवळच्याच लोकांना लावून देण्यात येईल
बाकी मी तुम्हाला मेकअप आर्टिस्टचे नंबर पाठवतो जर लागलं कुठं. कसं आहे ना, आपण कसं काय दिसा आई चांगली दिसली पाहिजे, बरोबर आहे की नाही? ऑलरेडी चांगलं काय तसं नसतं आई. आता मी पण आपल्याकडे कलर करेक्टर नाही आहे, सो तिने हे ब्लॅक जरा डार्क सर्कल्स दिसत आहेत. दाखवू का तुला ते काय काय कलर करेक्टर नाही, नाही, नाही. थँक्यू And here's the final look, guys. थँक्यू. तुला खेळायचे तिकडे खेळायचे तिकडे माकडे ती खातो का काजू खातो काजू काजू कुजू मुजू माकडे ती दुब्बळ. काय चाललंय इकडं, त्यांचं काय चाललंय इकडं, पूजा चालली आणि ह्यांचे वेगळे फोटो काढायचे चालले. काय म्हणजे मामा अवघड आहे बा. 1000 रुपये देऊन फायदा नाही झाला. पण मेकअप वाला 1000 रुपये दिले मला, जशाला तशी दिसायला लागली. अरे तसं नाही रे, मी म्हणलं उपयोग का झाला, तिला 1000 रुपये दिले, तिने एवढं नॅचरल केले जशाला तशी दिसायली. अरे आता कधी आल्या त्या, लग्न फिरणं झाल्यानंतर डायरेक्ट आल्यात त्या. हा हे बघा आम्ही सगळ्यात पहिले आलतो. काय केलं, आमची चुकी थोडी नाही. काल आम्ही सगळ्यात आधी आम्ही शोधला, आज आम्हाला कालकून नाही पाहिजे. मग त्या आजच लपसंनी स्वतःच लपून घेतला आज. ते म्हणले आम्हाला कुणाला दिसायचं नाही. त्यामुळे तुम्हाला आज त्यांनी लास्टवर नाही, अरे त्यांनी मेकअप वाली लावली मग तुमच्याकडे जाऊन बसले. काही उपयोग नाही झाला. पण ज्ञान बा तुझं सारखं दिसायला आणि बी सारखे दिसायले, सगळे सारखे दिसायले. आता तोंड सारखं दिसणार ना सगळ्यांचं. मग ते मेकअप कशाला गेले करायला, मग तर गपचूप आपलं करायचं होतं, यायचं होतं. बिना मेकअप म्हणजे काय म्हणणं तुझं. बिना मेकअप एवढं मी चांगलं नाही दिसत. लग्नात येणं लायक नाही ना वाटत. साधे कपडे घरी घालून फिरायला लागले. काय ड्रेसवर बरं राहतं बिना मेकअप. 3 hours later. आणि घरी येऊन मी भैयाला जस्ट वॅफल आणले. दुसरं कुठं आहे, खाल्लं बी का. बापरे, आता हे दुसरं वॅफल झालं. कुनाफा कसं आहे कुनाफा. ठीक आहे, त्यामुळे असं एवढं खाल्लं दोघांना थोडी थोडी टेस्ट दाखवतो. अच्छा नाही, हे अजून इथंच आहे. एवढा फास्ट खाऊ शकत नाही. आणि इथं वाणी आली आहे, तिला वाटतं तिला देणार आहेत पण तुला गोड देणार नाहीयेत. तिला तरी थोडंसं. हा, आणि कुठे गेल्यात भाभी, वरती गेल्यात का त्या. हा, हे इकडे भाभी वेगळं खायला त्यांचं असं. सो हे करत करत आम्ही वॅफल खात म्हणजे मी नाही खाल्लं, भैया भाभी दीदी सगळ्यांनी खाल्लं वॅफल. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू.